जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पुणे कारागृह फायनल आन्सर की नंतर अंदाजित कट ऑफ किती जाईल यासाठी आपण व्हिडिओ आणलेला विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमचे कमेंटसुद्धा भरपूर आलेले होते की आपण जे मार्क मागितले होते त्यावरून सुद्धा आपण एक अंदाज काढलेला आहे. आता यानंतर तुमची तात्पुरती निवड यादी लागेल आणि मग फायनल मेरिट लिस्ट लागेल. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे जो आपण अंदाज सांगणार आहे हा विद्यार्थी मित्रांनो अंदाज जवळपास 85 ते 90% याच रेंजमध्ये लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण जो सांगणार आहे तो एक अंदाज असणार आहे, हे लक्षात असू द्या. एक्सपेक्टेड असणार आहे. आपण जो सांगणार तोच लागणार असं आपलं मुळातच म्हणणं नाही आहे, फक्त एक अंदाज आपण घेतलेला आहे. तर पहा, ओपन सर्वसाधारण हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळू शकतो 131 प्लसच तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे, ओपन सर्वसाधारण. ठीक आहे. त्याचं कारण म्हणजे की आता सध्या परिस्थितीमध्ये कोणतीच भरती नाही आहे त्यामुळे. त्यानंतर बघा, ओपन महिलांचा जो कट ऑफ आहे तो तुम्हाला पाहायला मिळू शकतो 127च्या रेंजमध्ये. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगतो की यामध्ये 2 मार्क मायनस किंवा 1 मार्क प्लस या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो आपण जो पण कट ऑफ सांगणार आहे त्यामध्ये. ठीक आहे. 1 मार्क प्लस होऊ शकतो किंवा 2 मार्क मायनस होऊ शकते. मायनस होणे थोडी कठीण आहे, पण होऊ शकतं काही कास्टमध्ये. त्यानंतर EWS. आता EWSचं असं आहे की यावर्षी कोणत्याच घटकामध्ये आपण प्रिडिक्ट नाही करू शकत, अंदाज नाही लावू शकत, कारण की कुठे कुठे खूप कमी लागलेला आहे आणि कुठे कुठे अंदाजापेक्षा आपण जो अंदाज लावला त्यापेक्षा जास्त लागलेला आहे आणि कुठे कुठे तर अंदाजापेक्षाही कमी लागलेला आहे. तर EWSमध्ये जे पण विद्यार्थी असेल त्यांनी टेन्शन फ्री राहा, कारण की अंदाज लावणे थोडा कठीण होऊन जाते EWSसाठी. आणि यावर्षी भरपूर असे विद्यार्थी आहे की EWSमध्ये भरपूर विद्यार्थी लागलेले आहेत कमी मार्कवर सुद्धा. तर EWSचा जो कट ऑफ आहे सर्वसाधारण हा तुम्हाला जवळपास 120च्या रेंजवर पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण. महिलांचा जो कट ऑफ आहे हा 110 ते 115च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. याचे प्रिडिक्ट करणे आपण सांगू शकत नाही, कारण की EWS कुठे कुठे तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे कमी पण लागतो आणि जास्त पण लागतो. त्यानंतर SCBC सर्वसाधारण तुम्हाला पाहायला मिळू शकतो 130 किंवा 129च्या रेंजमध्ये सर्वसाधारण. महिलांचा जो कट ऑफ आहे तो 124 ते 126च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो महिलांचा. त्यानंतर बघा, पुढे जर आपण बघितलं OBCचा जो कट ऑफ आहे हा 128 ते 130च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. 2 मार्क मागे पुढे होऊ शकतो. त्यानंतर महिलांचा 122 ते 125च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. त्यानंतर SBC तुम्हाला पाहायला मिळू शकतो 123 सर्वसाधारण ते 126च्या रेंजमध्ये. आणि हा जो कट ऑफ आहे SBC हाच तुम्हाला SCमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो जवळपास SCमध्ये सर्वसाधारणमध्ये, कारण की यावर्षी भरपूर अशा घटकामध्ये SCचा कट ऑफ आणि SBCचा कट ऑफ जवळपास तुम्हाला सारखा पाहायला मिळालेला आहे, महिलांचा असो किंवा पुरुष उमेदवारांचा असो. त्यानंतर महिलांचा जो कट ऑफ आहे हा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 118 ते 120च्या दरम्यान किंवा 122च्या दरम्यान SBC महिलांचा. त्यानंतर NTD सर्वसाधारण तुम्हाला पाहायला मिळू शकतो 128 ते 130च्या दरम्यान. महिलांचा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 122 किंवा 120च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर NTC तुम्हाला पाहायला मिळू शकतो 130 129च्या रेंजमध्ये आणि महिलांचा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 122 ते 125च्या रेंजमध्ये. यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. त्यानंतर NTB सर्वसाधारण तुम्हाला पाहायला मिळू शकतं 126 ते 128 या रेंजमध्ये तुम्हाला सर्वसाधारण NTB पाहायला मिळू शकतं. महिलांचं तुम्हाला 118 ते 122च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर बघा, VJA सर्वसाधारण तुम्हाला 129 किंवा 130
या रेंजमध्ये पाहायला मिळू शकतं. महिलांचं तुम्हाला VGA 122 ते 126च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं. त्यानंतर पुढील कास्ट आहे ST तुम्हाला सर्वसाधारण 120 प्लस तुम्हाला पाहायला मिळू शकतं आणि महिलांचा 115 प्लस तुम्हाला पाहायला मिळू शकतो महिलांचा STमध्ये. त्यानंतर SC तुम्हाला सांगितलं मी 123 ते 126च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं. जवळपास SBCच्या रेंजमध्ये राहणार आहे आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा 115 ते 120च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर आपण जो काही कट ऑफ सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, हा फक्त एक अंदाज आहे आणि अजूनपर्यंत ऑफिशियल मेरिट लिस्ट जाहीर झालेली नाही आहे. यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच तात्पुरती निवड यादी येईल आणि त्यामध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट होतील तेच तुम्हाला जवळपास फायनल यादीमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. यामध्ये सर्वात टर्निंग फॅक्टर ठरणार आहे ते म्हणजे NCCचे 5 मार्क. NCCचे 5 मार्क तुम्हाला जर ज्यांच्याकडे NCC असेल त्यांचे सरळ 5 मार्क प्लस होतात आणि ते मेरिट ॲटोमॅटिक वाढला जातो त्या कास्टचा किंवा ओपनचा सुद्धा ॲटोमॅटिक तो वाढला जातो. तर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे NCCचे 5 मार्क. आता बोलायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, ओपन खूप टर्निंग पॉईंट ठरतो मेरिट खाली वर येण्यासाठी. जर मेरिट ओपन 130च्या आसपास राहिला तर ॲटोमॅटिक जे कट ऑफ आहे तो खाली येईल आणि जर 130 प्लस किंवा 132 प्लस जर तुमचा कट ऑफ गेला तर तो ॲटोमॅटिक सर्वच कास्ट वाढणार आहे. म्हणून कट ऑफ लागणे कमी जास्त लागणे हे सर्व काही डिपेंड असतं ओपनवर. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.